तुम्ही कधी टोमॅटो फेस्टिवल पाहिले का? जर पाहिलं असेल तर आपल्या नाशिकचा रहाड उत्सवाचाही थरारक अनुभव तुम्ही एकदा घेतला पाहिजे. आता काही जणांना रहाड म्हणजे काय हे माहिती नसेल किंवा तुम्ही रहाडीत धप्पा मारूनही तुम्हाला त्याचा इतिहास माहिती नसेल. तर थांबा, मी आहे ना. चला तर मग जाणून घेऊया नाशिकच्या आगळ्या वेगळ्या पेशवेकालीन रहाडींबाबत थोडीशी माहिती. नमस्कार, मी तुमच्या सोबत रेणुका. तुम्ही बघताय दक्ष न्यूज. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, नाशिक हे एकमेव शहर आहे जिथे होळीनंतर 5 दिवसांनी रंगोत्सव साजरा केला जातो. नाशिकला 300 वर्षांपूर्वीची पेशवेकालीन रहाड उत्सवाची परंपरा आहे. सगळ्यात पहिले तर रहाड म्हणजे नेमकं काय, तर पेशवेकालीन खोदलेले दगडी होम. पण तरी त्याला रहाड का म्हणतात? तर मित्रांनो, पूर्वी या जागी कुस्तीचे सामने रंगायचे आणि त्यात कधी कधी हाणामाऱ्या पण व्हायच्या. त्यामुळे राहाडा हा शब्दप्रयोग प्रचलित झाला आणि त्यावरून रहाड हा शब्द नाशिककरांच्या मनावर कोरला गेला. म्हणूनच म्हणतात ना, जुन्या नाशिकमध्ये फक्त रंग खेळले जात नाही तर इतिहास जपला जातो. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यात नैसर्गिक रंग असतो, ज्यामुळे आपल्या शरीराला कोणतीही इजा होत नाही. तर मग नाशिककर येताय ना यावर्षी 8 मार्चला रहाडीत धप्पा मारायला? पण गर्दीला घाबरत असाल तर घरीच थांबा, कारण नाशिककर जिथे असणार तिथे राडा तर होणारच ना. याआधी नाशिकमध्ये 18 रहाडी अस्तित्वात होत्या. आता फक्त 7 रहाडी आहेत. आपली स्टोरी इथेच संपली नाहीये. पुढच्या भागात आपण या 7ही रहाडींचा इतिहास जाणून घेणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका.